नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गरिबीचे दिवस संपले. दिनांक 13 फेब्रुवारीपासून पुढील 12 वर्ष वाऱ्याच्या वेगाने बदलणार या 6 राशींचे भाग्य. मित्रांनो, मानवीय जीवनामध्ये ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा कधीकधी असा काही सकारात्मक प्रभाव दिसून येत असतो की या स्थितीच्या शुभ प्रभावाने मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वांगीण प्रगती, सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी सुरुवात होत असते. दिनांक 13 फेब्रुवारीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनावर पडणार असून ज्योतिषानुसार 13 फेब्रुवारीपासून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. 13 फेब्रुवारीपासून पुढे येणारे दिवस यांच्या जीवनामध्ये आनंद, प्रसन्नता, सुख, सौभाग्य घेऊन येणार आहेत. 13 फेब्रुवारीपासून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक परिवर्तन, अतिशय सुंदर बदल घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आतापर्यंत भोगत असलेल्या दुःख, यातना, कष्ट यापासून यांची सुटका होणार असून 13 फेब्रुवारीपासून पुढे उज्ज्वल भविष्याची अनुभूती या राशींच्या जातकांना होणार आहे. मित्रांनो, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. सूर्य जेव्हा ज्या राशीसाठी शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा त्या राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. सूर्याचा शुभ प्रभाव जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीच्या भाग्योदयाला वेळ लागत नाही. मित्रांनो, जगाचा आत्मा असणारे सूर्य दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:45 मकर राशीमध्ये चालू असलेले त्यांचे भ्रमण, मकर राशीमध्ये चालू असलेली त्यांची यात्रा समाप्त करून ते आता कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि 14 मार्च पर्यंत ते याच राशीत भ्रमण करतील. त्यानंतर ते मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. मित्रांनो, सूर्य हे मानसन्मान, पदप्रतिष्ठेचे दाता मानले जातात. सूर्य हे सुख, सौभाग्याचे कारक देखील मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक परिवर्तन घडून आणत असतो. त्यामुळे या काही खास राशींच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा काळ ठरणार आहे. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने यांच्या जीवनामध्ये सुंदर परिवर्तन घडून येणार आहे. एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती या 6 राशींच्या जातकांना होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या 6 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. सूर्याचे कुंभ राशीमध्ये होणारे हे राशी परिवर्तन आपला भाग्योदय घडून आणणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. आरोग्य देखील उत्तम राहील. आरोग्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. संततीच्या जीवनासाठी देखील हा काळ अनुकूल होणार आहे. या कालावधीमध्ये व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. घर, जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती मेष राशीच्या जातकांना होऊ शकते. अनेक दिवसापासून प्रलंबित असणारी कामे या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार असून नव्या यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. एक सकारात्मक प्रेरणा आपल्याला प्राप्त होईल. त्याच प्रेरणेला आधार बनवून जीवनामध्ये उत्तम प्रगती करणार आहात. नोकरीसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार असून नोकरीच्या क्षेत्रामधून एखादी आनंददायक बातमी आपल्या कानावर येऊ शकते. एखादी शुभ वार्ता या कालावधीमध्ये आपल्याला मिळू शकते. त्याबरोबरच अविवाहित जातकांचे विवाह देखील या कालावधीमध्ये जमून येतील. मित्र परिवार आपली चांगली मदत करणार आहेत. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची भरभराट होणार असून मेष राशीच्या जातकांसाठी हा कालावधी प्रचंड प्रगतीचा असेल. यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे होणारे राशी परिवर्तन प्रचंड लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. सरकारी कामामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. शेतीविषयक कामांना गती प्राप्त होणार असून मागील काळामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान या काळामध्ये भरून निघेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होतील. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. एखादे मोठे पद, प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुंदर परिवर्तन, सुंदर बदल घडून येणार आहेत. त्याबरोबरच नवीन व्यवसाय देखील आपण या कालावधीमध्ये सुरू करू शकता. एखादा लघु उद्योग सुरू करू शकता. त्या व्यवसायातून आपली भरभराट होणार आहे. पशु विषयी हा काळ अनुकूल ठरणार असून जर आपल्याला दूध व्यवसाय चालू करायचा असेल तरी हा काळ वृषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल ठरू शकतो. त्याबरोबरच कुक्कुटपालन किंवा या कालावधीमध्ये जोडधंद्याच्या स्वरूपात आपण कुठलाही व्यवसाय जर सुरू केला तर त्यामध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी 13 फेब्रुवारीपासून पुढे शुभ काळाची सुरुवात होणार असून नोकरीविषयक आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत. त्याबरोबरच पारिवारिक जीवनामध्ये सध्या ज्या काही समस्या चालू आहेत त्या समस्या देखील दूर होतील. त्याबरोबर सरकारी कामामध्ये येणाऱ्या अडचणी देखील समाप्त होणार आहेत. एखाद्या सरकारी नोकरी करणाऱ्या
व्यक्तीला या कालावधीमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या जातकांचे बढतीचे योग या कालावधीमध्ये जमून येऊ शकतात किंवा आवडत्या ठिकाणी आपली बदली देखील होऊ शकते. सरकारी अधिकाऱ्याची चांगली मदत या कालावधीमध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याबरोबरच व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार असून व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. आरोग्यासाठी देखील काळ उत्तम ठरणार आहे. त्याबरोबरच जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास मोठी यश प्राप्ती या कालावधीमध्ये होऊ शकते. घर, जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती मिथुन राशीच्या जातकांना या कालावधीमध्ये होणार आहे. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ असेल, मानसिक तणाव दूर होईल. सूर्याची प्रचंड कृपा आपल्यावर बरसणारच आहे, पण त्याबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे मानसन्मान, पदप्रतिष्ठेबरोबरच धनप्राप्ती देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होतील. नव्या जोमाने नव्या कामाची सुरुवात आपण या कालावधीमध्ये करणार आहात. व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. त्या व्यवसायातून आपल्याला मनासारखे यश प्राप्त होईल. आपली स्वप्ने साकार होतील. करिअरमध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होतील. त्याबरोबरच तुळ राशीच्या अविवाहित जातकांसाठी विवाहाचे योग जमून येणार असून मनासारखा जोडीदार या कालावधीमध्ये आपल्याला मिळू शकतो. त्याबरोबरच सध्या स्थितीमध्ये चालू असलेल्या सर्व आर्थिक समस्या येणाऱ्या काळात समाप्त होणार आहेत. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती होईल. सूर्याची कृपा असल्यामुळे मान सन्मान, यश, कीर्ती, पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होणार असून आपल्या महत्वाकांक्षा या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत. आपण रंगवलेली स्वप्ने यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. मनावर असलेले दडपण, मानसिक तणाव आता दूर होणार असून एका उत्तम दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. यशाच्या शिखरावर विराजमान होण्याचा कालावधी आला असून पदप्रतिष्ठेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न असेल. जीवनातील जोडीदाराची उत्तम साथ आपल्याला लाभणार आहे. त्याबरोबरच प्रेम जीवनासाठी देखील काळ अनुकूल ठरणार असून प्रेमी युगलांसाठी हा काळ सुखाचा जाणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास, आपल्या प्रियसीचा किंवा प्रियकराचा सहवास आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन अतिशय आनंदी असेल. उत्साहामध्ये वाढ होणार आहे. सरकारी नोकरीमध्ये यश प्राप्त होऊ शकते किंवा खाजगी ठिकाणी नोकरी मिळण्याचे योग देखील बनत आहेत. त्यामुळे आर्थिक समस्या सुटणार आहेत. एकूणच वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सूर्याचे गोचर शुभ फलदायी ठरणार आहे. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीसाठी हा काळ आनंदाचा असेल. व्यापारातून लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये जर आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तरी काळ अनुकूल असेल किंवा शेतीविषयक नवीन योजना जर आपल्याला राबवायच्या असतील तरी हा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे. लघु उद्योग सुरू करण्यासाठी, जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ शुभ ठरणार आहे. त्याबरोबर नोकरीसाठी देखील आपण आवेदन करू शकता. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल असेल. खाजगी नोकरीमध्ये मनासारखे यश प्राप्त होईल. मनासारखी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. त्याबरोबर व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मित्र परिवाराची मदत मिळेल, पण आर्थिक देवाणघेवाण करताना मात्र आपल्याला सतर्क राहावे लागेल. त्याबरोबरच आरोग्याची देखील आपल्याला काळजी घेण्याची आवश्यकता असून धनु राशीच्या जातकांनी जर मन लावून मेहनत घेतली तर आपले स्वप्न साकार होण्यासाठी वेळ लागणार नाहीत. सूर्याचे हे गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. त्यामुळे या कालावधीचा चांगला उपयोग करून घेणे धनु राशीच्या जातकांसाठी अतिशय आवश्यक आहे. प्रेम जीवनामध्ये शुभ अनुभूती आपल्याला या कालावधीमध्ये होईल. त्याबरोबर प्रवासासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार असून सहली निमित्त प्रवासाचे योग आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. इथून पुढे अतिशय अनुकूल आणि शुभ काळाची सुरुवात होईल. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून आपल्या राशीमध्ये होणारे सूर्याचे आगमन आपल्यासाठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने शुभ काळाची सुरुवात होणार असून आरोग्यविषयक समस्या समाप्त होतील. आलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. मित्रपरिवार सहकार्याची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग आपण या कालावधीमध्ये करणार आहात. त्याबरोबर कुंभ राशीच्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जातकांच्या कानावर आनंदाची बातमी येऊ शकते. एखादे मोठे पद मिळण्याची शक्यता या कालावधीमध्ये आपल्याला आहे, पण या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी थोडेसे कष्ट आपल्याला घ्यावेच लागतील. जवळच्या व्यक्तीची मदत मिळू शकते, पण काही व्यक्तीपासून आपल्याला सावध देखील राहावे लागेल. हितशत्रू अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे हितशत्रूपासून सावध राहणे आवश्यक असून आपल्या योजना गुप्त ठेवणे आवश्यक आहे. गुप्त योजनेने कामे घ्यावी लागतील. त्याबरोबर आर्थिक देवाणघेवाण करताना सतर्क राहणे देखील आवश्यक असून कुणावरही अतिविश्वास ठेवू नका. बाकी हा काळ आपल्यासाठी शुभ ठरेल. कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.